स्वामी विवेकानंद ग्रंथावली खंड पहिला अध्याय 3 कर्माचे रहस्य। दुसऱ्यांच्या शारीरिक गरजा दूर करून त्यांना सहाय्य करणे महत् कर्म खरेच, परंतु गरज जितकी मोठी आणि सहाय्य जितके अधिक दूरगामी तितके ते अधिक उच्च ठरेल। एखाद्या व्यक्तीच्या गरजा एका तासासाठीही दूर करता आल्या तरी तिच्या दृष्टीने तो उपकार ठरेल हे अर्थात सांगणे नकोच, परंतु एका संबंध वर्षापुरती जर तिची उणीव भागवता आली तर तो उपकार केव्हाही अधिक थोर गणला जाईल। पण तिचा अभाव सदाचा जर मिटवता आला तर तेच तिला किंवा कुणालाही सगळ्यात अधिक सहाय्य प्रदान करणे होय, यात काय संशय। कारण ह्यापेक्षा आणखी जास्त मदत ती काय असू शकणार। आणि अध्यात्मज्ञान ही फक्त एकच अशी वस्तू आहे की जी आमच्या दुःख कष्टांचा कायमचाच अंत करण्यास समर्थ आहे। दुसरी कोणतीही विद्या किती झाले तरी फक्त काही काळासाठीच आमची वाण दूर करू शकेल। माणसाचा स्वभाव अजिबात बदलून जाईल तरच त्याचा अभाव कायमचा दूर होऊ शकेल। जीवनात सदाच कसली ना कसली उणीव भासत राहण्याची माणसाची वृत्ती केवळ आत्मविषयक ज्ञानाचे समूळ नाहीशी होऊ शकेल। आणि म्हणूनच मनुष्याला आध्यात्मिक सहाय्य करणे हा त्यावर सर्वश्रेष्ठ उपकार करणे होय। आणि म्हणून माणसाला जो परमार्थ ज्ञानाचे पसायदान देऊ शकतो तोच मनुष्य जातीचा सर्वश्रेष्ठ हितकर्ता म्हटला पाहिजे। आपल्या हे नेहमी निदर्शनासही येत असते की मानवाला त्याच्या आध्यात्मिक अभावाची पूर्ती करण्यास्तव ज्यांनी सहाय्य केले आहे तेच सर्वात सामर्थ्य संपन्न पुरुष होते। कारण आध्यात्मिकताच जीवनातील आपल्या समग्र कार्याचा खरा पाया आहे। आध्यात्मिकदृष्ट्या सबल आणि निकोप माणूस मनात आल्यास इतर सर्व बाबतीतही दक्ष व कार्यक्षम होऊ शकेल। फार काय, पण माणसाच्या ठायी आध्यात्मिक बल निर्माण होत नाही तोवर त्याचे भौतिक अभाव देखील चांगल्या रीतीने पूर्ण होऊ शकत नसतात। अस्तु, आध्यात्मिक मदतीच्या खालोखालच बौद्धिक उन्नतीसाठी केलेल्या सहाय्याचे स्थान आहे। विद्यादान हे अन्नदानापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे। ते प्राणदानापेक्षाही देखील श्रेष्ठच, कारण ज्ञानच माणसाचे खरे जीवन होय। अज्ञानच मृत्यू, ज्ञान म्हणजे जीवन। जीवन जर अंधारात चाचपटण्याचेच असेल, अज्ञानात पिचणारेच असेल, दैन्याने लडबडलेलेच असेल तर मग ते तसे जीवनमृत जीणे जगण्यात तरी काय स्वारस्य। त्या तसल्या जीविताचे मोल तरी काय। पैसा दानानंतर अलबतच येते शारीरिक गरजा पुरवण्यासाठी केलेले दान। तात्पर्य काय की परोपकारासंबंधी विचार करताना शारीरिक सहाय्यच एकमेव सहाय्य होय असे समजण्याची चूक कदापि होऊ न देण्याचा आपण सदा प्रयत्न केला पाहिजे। शारीरिक सहाय्याचे स्थान नुसते शेवटचेच आहे असे नव्हे, तर ते सहाय्य अगदी खालच्या दर्जाचेही आहे। कारण त्याने कुणाची कधी चिरतृप्ती होऊ शकणार नाही। क्षुधार्त झाल्याने मला ते कष्ट होतात त्यांचे काही खाताच निवारण होते, परंतु क्षुधा परतत असते। माझ्या कष्टांचा शेवट खरोखर तेव्हाच होईल की जेव्हा माझा सर्वच प्रकारचा अभाव नाहीसा होऊन जाईल। तेव्हा मग भूक मला फिरून कष्ट देऊ शकणार नाही, कोणतेच दुःख कष्ट वा यातना मला रैसभरही चळवण्यासही समर्थ होणार नाही। अतएव ज्याने आपल्याला आध्यात्मिक बल लाभेल तोच सर्वश्रेष्ठ उपकार होय। त्यानंतर येतो मानसिक उपकार आणि शेवटी शारीरिक। केवळ शारीरिक सहाय्य करून दुनियेतील दुःखांचा नायनाट करणे अगदी अशक्य आहे। जोपर्यंत माणसाची प्रकृतीच बदलून जात नाही तोपर्यंत हे सारे शारीरिक अभाव उद्भवणार, तोपर्यंत हे सारे कष्ट होणारच होणार। कितीही शारीरिक सहाय्य केले तरी सुद्धा कष्ट काही केल्या पूर्णतया लयास जाणार नाहीत। दुनियेतील या दुःखाच्या प्रश्नावर एकमात्र तोडगा आहे, मानवजातीला पवित्र बनवणे। आपल्याला जगात जे काही दुःख व अशुभ आढळून येते त्या साऱ्याचे मूळ अज्ञानच होय। लोकांना ज्ञानाचा प्रकाश मिळू द्या, माणसाला आध्यात्मिक बलाने संपन्न करा। जर आपण हे करण्यास समर्थ होऊ
जर माणसे पवित्र, आध्यात्मिक, बलसंपन्न व शिक्षित होतील तरच केवळ जगातून दुःख नाहीसे होईल. तरच केवळ जगाचे नष्टचर्य संपुष्टात येऊ शकेल. त्यापूर्वी दुःखाचा लोभ होण्याची आशा धरणे व्यर्थ होय. देशातले घरनघर आपण दानछत्र बनवू शकू. उभा देश आपण दवाखान्यांनी भरून टाकू शकू. पण काय, जोवर माणसाचा स्वभाव बदलत नाही तोवर कशातच काही अर्थ नाही. तोवर दुःख अस्तित्वात राहणारच राहणार. आपल्याला गीता पुन्हा पुन्हा उपदेश देते की आपण अविरत कर्म केले पाहिजे. प्रत्येक कर्म स्वभावतःच चांगल्याचे आणि वाईटाचे मिश्रण असते. आपण असे कोणतेही कर्म करू शकणार नाही की ज्यात कुठेच काही भले नाही, आणि परत असे सुद्धा एकही कर्म असू शकणार नाही की ज्या योगे कुठेतरी कुणा ना कुणाचे तरी काही बुरे होणार नाही. प्रत्येक कर्म हे शुभाशुभांचे संमिश्रण असणार हे अगदी अपरिहार्य आहे. परंतु शास्त्र तरीही आपल्याला सतत कर्म करण्याची आज्ञा करत आहे. शुभ आणि अशुभ, भले आणि बुरे दोन्हीही आपापले फल प्रसवतील. सत्कर्म आपल्याला सत्फल देईल, असत्कर्माचे फल असत होईल. पण सत म्हणा की असत म्हणा, दोन्ही आत्म्याची बंधनेच होत. कर्माच्या या बंधनकारक शक्तीला अनुलक्षून गीतेने असा सिद्धांत सांगितला आहे की आपण कर्मात आसक्त झालो नाही तर ते आपल्यावर कोणत्याच प्रकारचा बंधनकारक परिणाम करू शकणार नाही. म्हणून आता आपण कर्मातील अनासक्ती म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. भगवद्गीतेचे मूल सूत्रच आहे, निरंतर कर्म करा, पण त्यात आसक्त मात्र होऊ नका. संस्कार शब्दाचा अर्थ मनाचा स्वाभाविक कल अथवा प्रवृत्ती असा करता येईल. मानवी मनाला एखाद्या सरोवराची उपमा दिल्यास असे म्हणता येईल की मनामध्ये उठणारा प्रत्येक तरंग विरून जाताना पूर्णपणे नाहीसा होत नसतो, तर तो चित्तावर आपले एक चिन्ह आणि त्याचबरोबर तो तरंग पुन्हा उदय पावण्याची शक्यता मागे ठेवून जात असतो. ते चिन्ह आणि त्या तरंगाची पुन्हा उत्पन्न होण्याची शक्यता या दोहोंना मिळूनच संस्कार म्हणतात. आपण करीत असलेले प्रत्येक कार्य, आपली प्रत्येक हालचाल, आपल्या मनातील प्रत्येक चिंतन आपल्या चित्तावर असलेल्या प्रकारचा संस्कार ठेवून जात असतो. आणि हे संस्कार ज्यावेळी जाणीवेच्या पृष्ठभागावर दृग्गोचर होत नसतात त्यावेळीही ते इतके प्रबल असतात की खाली नेणीवेत त्यांचे कार्य चाललेलेच असते. आपण प्रतिक्षणी जे काय आहोत त्याला आपल्यातील चित्तावरील हे अवघे संस्कारपुंजच जबाबदार असतात असे म्हणता येईल. आता सध्याच्या घटकेस मी जे काही आहे ते माझ्या गतजीवनाच्या संस्कार समष्टीचाच परिणाम होय. चारित्र्य म्हणतात ते खरोखर पाहता हेच. प्रत्येक व्यक्तीचे चारित्र्य ह्याच संस्कार समष्टीच्या द्वारा नियमित होत असते. शुभ संस्काराचे वर्चस्व झाल्यास चारित्र्य सच्चारित्र्य ठरते. कुसंस्काराचा वरचष्मा झाल्यास माणूस दुश्चरित्र बनेल. एखादी व्यक्ती जर सतत वाईट शब्द ऐकेल, वाईट विचार चिंतील आणि वाईट कामे करील तर तिचे मन या साऱ्यांचा वाईट संस्कारांनी भरून जाईल आणि मग ते तिला न कळत तिच्या विचारांना व कार्यप्रवृत्तीला प्रभावित आणि नियंत्रित करतील. या वाईट संस्कारांचे कार्य वस्तुतः नेहमी चालूच असते. थोडक्यात म्हणजे तिच्या वाईट संस्काराचे फल असे होईल की ती वाईट कृत्य करीत जाईल आणि परिणामे ती एक वाईट मनुष्य बनून जाणे अगदी अपरिहार्य ठरेल. ती कुसंस्कार समष्टी तिच्या जीवनात कुकर्म प्रवर्तक अशी एक प्रबल प्रेरक शक्ती होऊन बसेल. ती व्यक्ती या संस्काराच्या हातातील एखाद्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे होऊन जाईल. ते तिला जबरदस्तीने वाईट कार्यास प्रवृत्त करतील. जो नियम वाईट संस्कारांना तो चांगल्या संस्कारांनाही लागू आहे. एखादा मनुष्य जर सदा चांगले विचार बाळगेल व चांगले काम करेल तर त्याच्या संस्काराची समष्टीही चांगलीच होईल आणि ते पूर्वोक्त नियमानुसार त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध सत्कार्य करण्यास प्रवृत्त करतील. माणूस जेव्हा चांगली कृत्ये व चांगले विचार इतक्या प्रमाणात करतो की सत्कार्य आचरण्याची एक अनिवार्य प्रवृत्तीच त्याच्या ठायी निर्माण होते, तेव्हा मग त्याची इच्छा नसतानाही नव्हे बुद्ध्या कुकर्मे करण्याचे त्याने मनाशी ठरवले तरी देखील या समस्त संस्काराचे समष्टी स्वरूप
त्याचे मन त्याला तसे करू देणार नाही. ते संस्कारच मज्जाव करून त्याला वाईटापासून परावृत्त करतील. त्यावेळी तो आपल्या शुभ संस्काराच्या हातातील निव्वळ बाहुलेच म्हणता येईल. जेव्हा असे होते तेव्हाच व्यक्तीचे शील बनले असे म्हणता येईल. कासव ज्याप्रमाणे आपले पाय व मान आत ओढून घेते आणि मग तुम्ही त्याचा जीव घ्या की त्याची खुशाल खांडोळी खांडोळी उडवा. आपली मान व पाय बाहेर काढायला ते रिकामे नसते. त्याचप्रमाणे स्वतःच्या कार्यहेतूवर आणि समस्त इंद्रियांवर ज्याला संयम साधला आहे अशा माणसाचे चारित्र्य कायमचे सुप्रतिष्ठित होऊन जात असते. त्याचा स्वतःच्या अंतस्थित समग्र शक्तींवर ताबा चालत असतो. त्याच्या इच्छेविरुद्ध कोणतीच गोष्ट त्याला संचालित वा विचलित करण्याचे समर्थ नसते. सतत सच्चिंतन करीत गेल्याकारणे शुभ संस्कार मनाच्या पृष्ठभागावर सदा विचरण करीत राहिल्यामुळे सत्कार्य करण्याची प्रवृत्ती प्रबल होते आणि याचे फळ हेच की आपण इंद्रियांवर कर्मेंद्रिय व ज्ञानेंद्रिय या दोघांवरही जय मिळवण्यास समर्थ बनतो. तेव्हाच कुठे चारित्र्य यथार्थपणे प्रतिष्ठित होते. केवळ तेव्हाच माणसाला सत्याचा लाभ होतो. असाच मनुष्य कायमचा निर्धास्त होऊ शकतो. पतनाचे भय त्याला स्पर्श करू शकत नाही. त्याच्या हातून मग कोणतेच दुष्कृत्य घडणे शक्य नाही. तुम्ही त्याला कुठेही सोडा, कोणाच्याही संगतीत ठेवा, त्याला कसलाच धोका नाही. असो असे सत्प्रवृत्ती संपन्न होण्यापेक्षाही अधिक उच्च अशी एक अवस्था आहे आणि ती म्हणजे मुमुक्षा, मुक्तीची इच्छा. तुमच्या हे अर्थातच स्मरणात असेल की या साऱ्या भिन्न भिन्न योगांचे एकमेव लक्ष्य आहे आत्म्याची मुक्ती. ते सगळे अंती आपल्याला त्या एकाच स्थानी घेऊन जातात. त्या दृष्टीने ते सर्व सारखेच आहेत. बुद्धांना ध्यानाच्या द्वारे वा ख्रिस्तांना प्रार्थनेद्वारा ज्या अवस्थेचा लाभ झाला त्याच अवस्थेचा लाभ माणूस केवळ कर्माच्या द्वाराही करून घेऊ शकेल. बुद्ध होते ज्ञानी आणि ख्रिस्त होते भक्त, परंतु दोघांनाही ते एकच पद प्राप्त झाले होते. आता येथे फक्त हे एवढे समजणे अवघड पण आवश्यक आहे की मुक्ती म्हणजे अगदी संपूर्ण स्वाधीनता. जशी अशुभ बंधनातून तशीच शुभाच्या बंधनातूनही सुटका. कारण लोखंडी साखळी ही साखळी आणि सोन्याची साखळी ही साखळीच. समजा माझ्या बोटात एक काटा रुतला आणि तो मी दुसऱ्या एका काट्याने काढून टाकला. काटा काढून झाल्यानंतर मग ते दोन्ही काटे मी फेकून देईन. तो दुसरा काटा ठेवून घेण्याची मला काही गरजच नाही, कारण अखेरीस दोन्ही काटेच ना. अशुभ संस्काराचा शुभ संस्काराद्वारा असाच नाश केला पाहिजे. जोपर्यंत सगळेच्या सगळे वाईट संस्कार लुप्तप्राय होत नाही अथवा जिंकले जात नाही किंवा वशीभूत होऊन मनाच्या एका कोपऱ्यात पडून राहत नाही, तोपर्यंत मनावरील कुसंस्कार पुसून टाकीत राहून त्यावर शुभ संस्कार पाडित केले पाहिजे. परंतु त्यानंतर मग शुभ संस्कारांवरही जय मिळवावा लागेल. तेव्हाच कुठे जो आसक्त होता तो अनासक्त होऊन जाईल. कर्म करा, परंतु कोणतेही कर्म वा चिंतन मनावर जेणेकरून कोणताच सखोल संस्कार ठेवून जाणार नाही याविषयी दक्ष असा. तरंग उठोत आणि नाहीसे होत, स्नायू आणि मेंदू प्रचंड कार्य करत, परंतु आत्म्यावर त्याची खोल चिन्हे उमटली नाहीत म्हणजे झाले. असो, येथपर्यंत तर सर्व काही सुरळीत झाले. परंतु आता प्रश्न असा उद्भवतो की हे सारे व्हावे कसे? हे साधण्याचा उपाय कोणता? आपण आता त्याकडे वळूया. आपला असा अनुभव आहे की आपण आसक्त होऊन ज्या ज्या म्हणून कार्याशी एकरूप होऊन जात असतो त्यांचाच संस्कार मागे राहत असतो. साऱ्या दिवसभरात माझी शेकडो लोकांशी भेट झाली असेल, तरी पण माझे ज्याच्यावर प्रेम आहे असा एखादा जर त्यात असेल तर मग रात्री झोपण्याचा प्रयत्न करीत बिछाण्यावर लोळता मी त्या उभ्या दिवसात बघितलेला एकूण एक चेहरा डोळ्यापुढे आणण्याची खूप खटपट केली तरी देखील माझ्या दृष्टीसमोर उभे राहील तेच एक मुख. कदाचित केवळ एक क्षण दृष्टीस पडलेले तेच माझ्या प्रेमास्पदाचे मुख. बाकीची सारी कुठे अंतर्धान पावली कुणास ठाऊक.
त्या विशिष्ट व्यक्तीवरील माझ्या आसक्तीमुळे इतर कोणत्याही चेहऱ्यापेक्षा माझ्या हृदपटलावर तिचेच मुख विशेष रूपाने अंकित होऊन बसले. मेंदूवर उमटणारे ठसे एवढ्याच दृष्टीने जर या संस्काराकडे बघितले तर त्या सर्वांचा प्रभाव सारखाच पडेल असे म्हणणे भाग आहे. मी पाहिलेल्या चेहऱ्यांपैकी प्रत्येकाचेच चित्र माझ्या डोळ्यातील पडद्यावर पडले. मेंदूने ती सारीच चित्रे ग्रहण केली, तथापि मनावर त्यांचा प्रभाव मात्र सारखाच पडू शकला नाही. उलट त्या एका व्यक्तीच्या ओझरत्याच दर्शनाने माझ्या मनावर केवढा तरी उत्कट प्रभाव गाजविला. याचे कारण हेच की बाकीच्या चेहऱ्यांशी माझ्या चित्तातील भावभावनांचा काहीच संबंध नव्हता. त्यांच्यातील अधिकांश तर कदाचित अगदी नवीन होते. असे सारे नवे नवे चेहरे त्या दिवशी मी कदाचित पाहिले असतील की ज्यांच्या संबंधी एक देखील विचार माझ्या मनात कधी डोकावला नसेल. परंतु ज्या विशिष्ट मुखाचे फक्त एकदाच ओझरते दर्शन घडले त्याच्याशी माझ्या चित्तातील भावनांचा विशेष संबंध होता. कदाचित वर्षानुवर्षे मी आपल्या हृदयात त्याचे मधुर चित्र रेखाटले असेल. त्याच्या संबंधी कितीतरी गोष्टी मला माहीत असतील आणि म्हणून त्याच्या ह्या आजच्या ओझरत्या दर्शनाने माझ्या हृदयातील शेकडो सुप्त स्मृती चाळवल्या जागा झाल्या असतील. ते मुख मी माझ्या मनात यापूर्वी शेकडो वेळा घोळविले असेल आणि म्हणून या सगळ्या नव्याने पाहिलेल्या चेहऱ्यांनी मिळून केलेल्या संस्कारापेक्षा त्या मुखाचा संस्कार कितीतरी पट सखोल ठरला आणि त्यामुळे त्याने माझ्या मनावर सहजच एवढा विलक्षण प्रभाव गाजविला. म्हणून अनासक्त व्हा, कार्य चालू द्या, मस्तिष्क केंद्रांना कार्य करू द्या, निरंतर कार्य करू द्या, पण एक तरंगही जणू मनाला काबीज न करू शको. आपण जणू काही या जगात पाहुणे आहो, जणू 2 दिवसांसाठी इथे आहो अशा भावनेने कार्य करीत असा. अविरत कार्य करा, परंतु स्वतःला चुकूनही बंधनात टाकू नका. बंधन मोठे भयंकर असते. हे जग आमची कायमची वस्तीची जागा नव्हे. आपल्याला ज्या नाना अवस्थातून जावे लागते त्यामधीलच हे जगतही एक विशिष्ट अवस्था आहे. त्याच्यातून आपण चाललो आहोत इतकेच. सांख्यांचे ते महावाक्य नीट ध्यानात ठेवा. समस्त प्रकृती आत्म्यासाठी आहे, आत्मा प्रकृतीसाठी नाही. प्रकृतीचे अस्तित्वच मुळे आत्म्याच्या शिक्षणासाठी आहे. प्रकृतीचे अन्य कोणतेच प्रयोजन नाही. प्रकृतीच्या अस्तित्वाचे रहस्य हे की आत्म्याने देणे करून ज्ञानलाभ करून घ्यावा आणि तद्वारे स्वतःची मुक्ती साधावी. हे सत्य जर सदा सर्वदा आपल्याला स्मरणात राहील तर आपण प्रकृतीवर कधीच आसक्त होणार नाही. कारण मग आपण सदा जाणून असू की प्रकृती म्हणजे आपल्यासमोर उघड असलेले आपण वाचावयाचे पुस्तक आहे इतकेच. त्यातून ज्ञानाचा लाभ करून घेतल्यानंतर त्या ग्रंथाची मग आपल्या दृष्टीने काहीच किंमत राहत नसते. पण असे न करता उलट आपण काय करीत असतो? आपण स्वतःला प्रकृतीशी कसे मिसळून टाकीत असतो, तिच्याशी अगदी एकरूप समरस बनून जात असतो. आपण असेच समजून चालत असतो की आत्माच प्रकृतीसाठी आहे. नेहमीच्या प्रचारात असलेल्या त्या उक्तीप्रमाणेच आपणही समजत असतो की माणूस खाण्यासाठीच जगत असतो, जगण्यासाठी खात नसतो. आपण सदाच ही चूक करत असतो. प्रकृतीलाच मी समजून आपण भ्रमात पडतो आणि तिच्यात आसक्त होऊन बसतो. आणि या आसक्तीमुळेच तर आत्म्यावर प्रबळ संस्कार पडत असतात व ते आपल्याला बद्ध करून एखाद्या गुलामाप्रमाणे कर्म करावयास लावित असतात. या सर्व उपदेशाचे थोडक्यात सार हेच की आपण मालकाप्रमाणे काम केले पाहिजे, गुलामासारखे नाही. कार्य अखंड करा, परंतु गुलामासारखे नव्हे. लोक कशा तऱ्हेने कर्म करीत असतात हे काही तुम्ही पाहत नाही. इच्छा असून देखील कुणालाही विसावा लाभू शकत नाही. शेकडा 99 लोक केवळ गुलामासारखे राबत असतात. फळ दुःख असले हे कर्म म्हणजे सारा स्वार्थाचा बाजार. स्वाधीनपणे कर्म करा, प्रेमाने कर्म करा. प्रेम शब्दाचा अर्थ समजणे फार कठीण आहे. स्वाधीनतेखेरीज यथार्थ प्रेम कधी उत्पन्न होऊ शकत नाही. बंद्या गुलामात प्रेम उद्भवणे कधीतरी शक्य आहे काय? एखादा गुलाम विकत आणून त्याला साखर दंडाने बांधून जर तुम्ही काम करायला लावाल तर भागच पडून तो कशी तरी बिगार भरेल, पण त्याच्यात तुमच्याविषयीच्या प्रेमाचा ओलाव्याचा मात्र लवलेशही असणार नाही.
तद्वतच आपण संसारातील विषयांसाठी गुलामासारखे राबत असताना आपल्यात प्रेम असणे कदापि संभवत नाही आणि म्हणूनच ते खरे कर्मही नव्हे. आपल्या आत्मीय स्वजनांकरता आणि आपल्या इष्टमित्रांकरता आपण जे कर्म करतो, फार काय पण स्वतःसाठीही आपण जे कर्म करतो त्यालाही हे विधान लागू पडेल. स्वार्थी कर्म म्हणजे गुलामाचे कर्म आणि एखादे कर्म स्वार्थी आहे किंवा नाही याची कसोटी ही अशी आहे की प्रेमाने केलेल्या प्रत्येक कर्मापासून सुख निष्पन्न होत असते. यथार्थ प्रेमाने प्रेरित होऊन केल्यास असे कोणतेच कर्म नाही की ज्याचे फळ म्हणून शांती आणि आनंदाची निष्पत्ती होणार नाही. यथार्थ सत्ता, यथार्थ ज्ञान आणि यथार्थ प्रेम ही परस्परांशी अगदी निगडित चिरसंबंध आहेत. तिन्ही एकच होत, एकाचेच तीन पैलू होत. जिथे त्यांच्यातील एक असते तिथे बाकीचीही असतातच असतात. ती त्याच एकमेवाद्वितीय सच्चिदानंदाची त्रिविध रूपे होत. जेव्हा तीच सत्ता शांत व सापेक्ष बनते तेव्हा ती जगतरूपाने आपल्याला गोचर होत असते. तेच ज्ञान जागतिक वस्तूंच्या ज्ञानात परिणत होते आणि तो आनंद मानवी हृदयात ओथंबणाऱ्या सर्व प्रकारच्या खऱ्या प्रेमाचा पाया बनून जातो. आणि म्हणूनच खरे प्रेम हे प्रेमिक अथवा प्रेमास्पद यातील कोणाच्याच कष्टास कधी कारणीभूत होऊ शकत नाही.